हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं दिसतच असेल तुम्हाला. तर ही इथं आपल्याला बनवायची होती हुरडा पार्टी. हुरडा पार्टी म्हणजे महाराष्ट्रातील हिवाळ्यात अस्सल गावरान मेजवानी आहे. तर याबद्दल तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. हुरडा म्हणजे काय पहिल्यांदा तर तुम्हाला माहीतच असेल. ज्वारीचे कोवळे हिरवे आणि लुसलुशीत दाणे. आणि हिवाळ्यात जेव्हा ज्वारीचे पीक धान्य भरून आलेले लागते तेव्हा ती कोवळी कणसे आगीवर भाजून त्यातून हुरडा तयार केला जातो आणि चवीला गोडसर आणि अतिशय पौष्टिक असतो. तर हुरडा पार्टी साधारण आपण डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात ज्वारीचे आपले पीक हुरडा बनायला लागतो तेव्हा हुरडा पार्टी केली असते. ज्वारीची कणसं आपण म्हणजे जेव्हा आपण पहिल्या म्हणजे गोवऱ्या चांगल्या आगीवर भाजून ज्याचा तो निखाऱ्यावर भाजले जातात आणि ते हाताने पोत्यावर चोळून दाणे वेगळे केले जातात. तर हुरडा हा गरम असतानाच खायला भारी वाटतो आणि कारण गार झाल्यावर तो कडक आणि कमी चविष्ट होतो. केवळ हुरडाच नाही तर त्यासोबत आपण चटणी, शेंगदाणे चटणी, खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी आणि तिळाची चटणी आणि त्यासोबतच गोड पदार्थामध्ये आपण गूळ, रेवड्या घेतो. ताज्या दह्याची वाटी किंवा ताक, लिंबू आणि मीठ. परत बोर असतात त्यावेळेस, ऊस असतो, भाजलेला हरभऱ्याचे डाळ असतात. तर भारी छान आणि खायला पण मस्त वाटतं आणि शेतात बसून. आणि हुरड्याच्या आरोग्याला पण फायदे आहेत. हुरड्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ते पचण्यासाठी चांगले असते आणि हुरड्यामध्ये पोषक तत्व, मॅग्नेशियम, लोह, झिंक यासारखी पण खनिज असतात. हा पदार्थ पूर्णपणे ग्लुटेन फ्री असून मधुमेहासाठी पण फायदेशीर असतो. तर हुरड्यासाठी पण काही स्पेशल व्हरायटी आहेत. हो, गूळ म्हणजे त्याच्या जाती पण आहेत वेगळ्या स्पेशल हुरड्यासाठी. तर गूळ भेंडी, सुरती आणि PDKV, कार्तिकी यांसारखे पण व्हरायटी हुरड्यासाठी प्रसिद्ध आहेत कारण त्याचे दाणे गोड आणि मऊ असतात. तर हुरडा पार्टी ही केवळ मेजवानी नसून ती एक शेती संस्कृतीशी जोडलेली एक परंपरा आहे, जे की आपण आवर्जून इथं नमूद केलं की ती एक संस्कृती शेतीशी निगडीत आहे. तर आजकाल अनेक ठिकाणी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते, जिथे बैलगाडी सवारी, ग्रामीण खेळाचा आनंद. हुरडा पार्टीचा उद्देश हिवाळ्याच्या दिवसात डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात आपण हुरडा पार्टी केली जाते. निसर्गाच्या सानिध्यात मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि ग्रामीण संस्कृतीशी आज जोडले जाणे. ही हुरडा पार्टी शहरी धावपळीतून विरंगुळा, अस्सल मेव्याची चव आणि शेतीची ओळख करून देते. तसेच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक हंगामी व्यवसाय पण ठरतो. शेकोटीवर भाजलेला कोवळा हुरडा, चटणी, वांग्याचे भरीत, अस्सल ग्रामीण पदार्थाचा आनंद घेता येतो. शहरी लोकांना शेतीची, निसर्गाची, मातीची ओळख करून देतो. मित्र, नातेवाईक आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवणे, एकत्र मिळून भोजनाचा आनंद घेणे. थोडक्यात हुरडा पार्टी म्हणजे काय? निसर्ग, संस्कृती, चवदार अन्नाचा उत्तम संगम होय. तुम्ही ह्या हिवाळ्यात हुरडा पार्टीचं नियोजन केले का? तर आम्ही अशी हुरडा पार्टी केली आणि नियोजन करत आहात तर नसेल केलं तर पुढल्या वर्षी नक्की करा. आता कारण ज्वारी काढायला आलेली आणि हा जेव्हा आपण हुरडा झाला होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगायला विसरू नका, शेअर करा. तर हा हुरडा पार्टी आम्ही शेतात केली होती आणि ती त्यांच्या मित्रांच्या शेतामध्ये होते आणि सगळे मित्र-मैत्रिणी आलते. त्यामुळं छान आणि भारी वाटत होतं. तर सगळे एकत्र आलेत आणि फोटो सेशन होणार नाही असं होणारच नाही कधी. तर बाय बाय.